सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून शाखेच्या उद्घाटनाला ते स्वतः आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. खरंच मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की शिंदे साहेबांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये पण शिंदे साहेबांच्या येण्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि जी लोकांची कामं आहेत, जे लोकांची मी सेवा करतो, ते आता जास्त पटीने जास्त जोरात आता मी कामं करू. शाखा सुरू झालेली आहे. आजपासूनच शाखेत बसायला मी सुरुवात करतोय. जनतेची कामं येतात, गटर मीटर वॉटर, कुणाचं चेंबर तुटल्या, कुणाचं शौचालयाचं काम आहे, कुठे मलनिःसरण वाहिनी भरलेली आहे. ही सगळी कामं लोक घेऊन शाखेत येतात. लोकांची काही वैयक्तिक सुद्धा कामं असतात, ती कामं सुद्धा लोक शाखेमध्ये येऊन घेतात. पहिला पोलीस स्टेशनला जात नाही, पण पहिला शाखेमध्ये येतात आणि शाखेमध्ये न्याय मागतात आणि शाखेमध्ये त्यांना 101% न्याय मिळतो. म्हणून ते लोक शाखेमध्ये विश्वास ठेवून इथे येतात आणि आपल्याकडून आपली जी परंपरा आहे ते आपण पुढे चालू ठेवलेली आहे. आपले विभाग प्रमुख आहेत, मागाठाण्याचे आमदार आपले प्रकाशदादा सुर्वे, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य पूर्वी सुद्धा होतं आणि आता सुद्धा त्यांचं आहे. म्हणून मला कुठल्याही प्रकारची भीती प्रभागामध्ये काम करता राहणार नाही. माझी वाईफ दीक्षा कारकर ही सुद्धा माझा जोडीला जोड लावून काम करते आहे. महिलांचं त्यांनी एक चांगलं संघटन बनवलेलं आहे. म्हणून येत्या काळामध्ये निवडणुका कधी लागून दे, आम्ही तयार आहोत. तुम्हाला आशीर्वाद पूर्वी सुद्धा होता आणि आजही सुद्धा आहे, कारण की स्वर्गीय प्रकाश कारकर साहेब आणि दादा यांचं जे रिलेशन होतं हे मी माझ्या समोरून डोळ्यांनी पाहिलेलं आहे. दादांनी माझ्या वडिलांसाठी जे काय केलेलं आहे हे मी बोलून दाखवणार नाही, पण मला माहिती आहे दादांनी माझ्या वडिलांसाठी काय काय केलंय. म्हणून हे ऋण मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि दादा माझे नेहमी सोबतच राहतील आणि असंच मला मार्गदर्शन करतील. त्याला दादांनी स्वतः तुम्हाला सांगितलेलं. आता शाखा क्रमांक 6 मध्ये प्रकाश कारकर साहेबांना बघू लोक जनते इकडे वोट करतात आहे, तर तुम्ही सांगितलं होतं का वाक्यामध्ये हे इतिहास होणार आहे का हे वाड्यामध्ये? प्रकाश कारकर साहेब दिवस असो किंवा रात्री असो, रात्रीचे 3 वाजो किंवा सकाळचे 6 वाजो, लोकांसाठी नेहमी ते काम करणारे होते. लोकांच्या सुखदुःखात जात होते. म्हणून आज त्यांच्या नावावरती मला 2017ला मला लोकांनी निवडून दिलं की प्रकाश कारकरांचा मुलगा म्हणून मला निवडून दिलं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जेव्हा पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील तेव्हा दादांचं तर सहकार आहेच, पण स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांची जी पुण्याई आहे, त्यांनी जी कामं केलेली आहेत लोकांची, या जोरावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत. मी जी कामं केलेली आहेत 8 वर्षामध्ये, कोविड काळामध्ये मी जी कामं केलेली आहेत, मी लोकांसाठी जेवढी सेवा केलेली आहे त्या जोरावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री असताना जी कामं केलेली आहेत आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे कामं करतात, बरेच योजना, लाडकी बहीण योजना आहे, अशा बऱ्याच योजना आहेत. त्या योजनांच्या जोरावरती आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि निश्चितच यश आम्हाला 101% येणार आणि मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी आभार व्यक्त करतो. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी शाखेच्या ओपनिंगसाठी त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले आणि त्यांनी त्यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन केलं. जसं काम पूर्वी करत होतो तसंच काम मी आता सुद्धा करेन, कारण की लोकांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेले कित्येक वर्ष स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांच्या मार्फत कामं व्हायची आणि त्याच्यानंतर मी हर्षद प्रकाश कारकर नगरसेवक झाल्यानंतर मी सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन मी काम करतोय. माझ्यासोबत जोडीला माझी धर्मपत्नी दीक्षा ही सुद्धा जनतेची सेवा करते. तर अशीच कामं करत राहू. जसं दीक्षाने सांगितलं की शाखा ही एक मंदिर आहे आणि लोक न्याय मागायला आमच्या शाखेमध्ये येतात. म्हणून लोकांची कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि आम्ही पुढे जाऊन भविष्यात जनतेची कामं करून लोकांचा विकास करू, हेच आमचं ध्येय आहे. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।